त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की युतीच्या भरोश्यावर राहू नका, कामाला लागा असा संदेश दिलाय. अहो, मी तुम्हाला 100 वेळा सांगतो, कधीही युती होणार नाही. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये युती करणे नाही आणि त्यांचे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांनाही ही युती नकोय. जर असं त्यांच्या मनात पहिले जर नसतं किंवा आताही तसंच आहे, जर नसतं ते भावांची अशी ताटातूट झाली नसती, जी शिवसेना प्रमुखाला सुद्धा आवडलेली नव्हती. परंतु पुत्रप्रेमासाठी त्यांनी सुद्धा त्यामध्ये त्यावेळेला नाविलाज असं केलेली ती तडजोड आहे, म्हणून हे एकत्र येणार नाहीत. आता आपले गावकीचे प्रश्न घेऊया. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सत्तेत जायचं वेळ लागले, कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि शरद पवार यांची भेट झाली. तुमची पण भेट होत असेल वगैरे, काय त्यांचा आपला आवाज? नाही, शरद पवारांनी खंत बोलून दाखवली की शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय हे सर्व लोक राहू शकत नाही, हे तेवढं सत्य आहे. त्यांना सत्तेची लालसा वाढलेली आहे. मग अशा वेळेला पर्याय त्यांच्या समोर दिसतोय ते अजितदादा. म्हणून त्यांच्या जे काही गाठीभेटी होत आहेत, त्यांना वाटतंय मग आता हे एकमेकावर टाळणे, मग सर्वांनी मिळून निर्णय सामूहिक घ्या, तुमचं काय मत आहे ते सांगा. हे सगळं जे चालतं ना, हे सगळं नाटकीय स्वरूपात चालतं. मुळात ठरवायचं काय हे याचं चित्र स्पष्ट हे 8-10 दिवसात तुम्हाला समोर येईल. आणि मला वाटतं आता जास्त वेळ वाट पाहण्यात काही अर्थ नाही. 8-10 दिवस फक्त थांबा, तुम्हाला ह्या सगळ्या घडामोडी झालेल्या पाहायला मिळतील.